बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे उमदी येथील विठ्ठलवाडी रोड ते माळी वस्ती, पवार वस्ती आणि रड्डेर वस्ती या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे, हा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडवलेला आहे आणि हा रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी तेथील शेतकऱ्यांनी केलेली आहे। आणि याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि तलाठी सर्कल अपर तहसीलदार यांना दिले आहे आणि तात्काळ हा रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। याच ठिकाणी माळी वस्ती, रड्डेर वस्तीच्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या देखील मोठी आहे आणि या शाळेला ये जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्ताच नसल्याने व मोठे वाहन या रस्त्यावरून ये जा करू शकत नसल्यामुळे या ठिकाणच्या लोकांची, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे। या वस्तीला जाणारा जो रस्ता आहे, शासनाच्या योजनेतून मुर्मीकरण देखील झालेला आहे आणि याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दिनांक 17 जून रोजी जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण बसण्याचा इशारा इथल्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। ಅರವಿಂದ್ ತಿಪ್ಪಣ್ಣ ಮಾಡಿ ಮಾತಾಡ್ತೇನೋ ನಾವು ಸಣ್ಣ ಹುಟ್ಟದಾನೆ ಕುಣಿದೆ ಹಾದಿಲಿ ಆಯ್ತೇವು 2 ಸಲ ಮುರ್ಮೀಕರಣ ಆಗ್ಯದ ಅದೇನು ಇದ್ರೆ ಈಗ ಹಾದಿ ಬಂದ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅದು ಯಾರು ಬಂದ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರು ಇವರು ನಮಗೆ ಒಟ್ಟು ಹಾದಿಗರ मी संगप्ಪ रमಣ್ಣ माळी ನಂದು ವಯಸ್ಸು 68 ವರ್ಷ ಆಗ್ಯದ। ಈ ಸದ್ದ ಹಾದಿ ಬದ್ದಲ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಲಗ ರಸ್ತಾದಿಂದ ಮಳೆಯಂತನ ನಾವು ಊಟದ ಗಂಟದಲ್ಲಿ ಹೋಗೋದು ಬರೋದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅಂದರೂ ಸಹಿತ 2 ಸಾರಿ 2011 ರೋಜ್ಗಾರ್ ಹಮೀದರ ಮುರ್ಮೀಕರಣ ಆಗ್ಯದ, ನಂತರ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಮುರ್ಮೀಕರಣ ಆಗ್ಯದ। ಅದು ವಹಿವಾಟು ಹಾದಿನೇ ಅವ, ಎಲ್ಲರೂ ಸಮಪಾಯಲ್ಲಿ ನಡು ಸೀಮೆ ಮಾಡಿ 2 ಕಡೆ ಮಗಲ ಅರ್ಧ ಅರ್ಧ ಹಾದಿ ಕೊಟ್ಟದು ಸಮಪಾಯಲ್ಲಿ ಹಾದಿ ಮಾಡಿದ್ದವ। ಅಂದರೂ ಸಹಿತ ಈಗ ಅಲ್ಲಿ ಕಡೆ ಇದು ಸೀಮ್ ನಂದು ಅಲ್ಲಿಗೆ ನಿಂದು ಇಲ್ಲಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಒತ್ತಾಡಿ ಹಾದೆಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾರ। ಈಗ ಇಲ್ಲಿ 2 ಶಾಲೆ ಅವ, ಒಂದು ಕನ್ನಡ ಶಾಲೆ, ಒಂದು ಮರಾಠಿ ಶಾಲೆ। ಆ ಹುಡುಗರಿಗೆ ಅಡಚಣೆ ಬಂದದ। ಈಗ ಸದ್ದ ನಾಳೆ 2 ದಿವಸನಾಗ ಶಾಲೆ ಚಾಲು ಹೋಗೋದ, ಹುಡುಗರಿಗೆ ಒಟ್ಟ ಹೋಗಕ್ಕೆ ಏನು ಅಂದ್ರೆ ಇಟ್ಟು ತ್ರಾಸ ಅದ। ಈಗ ಮಳೆ ಆಗನಂತೂ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಹೈರಾಣ ಅದ। ಇವು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಇವರು ಬರ್ತಾರ, ನೋಡ್ತಾರ, ಹೋಗ್ತಾರ, ಖರೆ ನಮ್ದು ಯಾರು ದಕ್ಕಲ್ ತೊಗೊಳ್ದಾಗ್ಯಾರ। ಯಾನೇ ಮಾಡಿ ಈ ಹಾದಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅಲ್ರಿ ಕಲೆಕ್ಟರ್ ಯಾರೇ ಬಂದು ಇದು ಇದ್ದುದು ಹಾದಿಗಳೆಲ್ಲ ವಹಿವಾಟು ಪ್ರಕಾರ ನೋಂದು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು। ಎಲ್ಲಿದೆ ಹಾದಿ ಇದು ಮಾಡ್ಯಾರ ಅಲ್ಲಿ ಅದು ಅವ್ರ ಆದೇಶ ಕೊಟ್ಟಿಗೆ ಹಾದಿ ನಮ್ಮದು ಚಾಲ್ತಿ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮದು ಎಲ್ಲರದು अपेक्षा आहे। विठ्ठलवाडी रस्त्यापासून निघणारा महालिंगराव मंदिरापर्यंतचा रस्ता आज साधारण 4 महिन्यापासून बंद आहे आणि सामान्य लोकांना भरपूर त्रास होत आहे। 2011 मध्ये आणखीन परत गेल्या वर्षी 22-23 मध्ये सुद्धा त्यामध्ये मनरेगा अंतर्गत सरकारी पंचायत समिती अंतर्गत काम झालेले आहे आणि त्याची पोच सुद्धा आम्ही दिलेली आहे सगळीकडे आणि अप्पर तहसीलदारांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे, पण तरी सुद्धा कोणतीही दखल घेतली गेलेली नाही आणि लोकांना अतिशय त्रास होत आहे। आज आम्ही अंतिम निर्णय म्हणून उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आणखी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आम्ही 17 तारखेला आमरण उपोषण सुरुवात करत आहोत। कुठं करणार आहे उपोषण? प्रांत ऑफिस समोर करणार आहे। उमदी ते विठ्ठलवाडी पूर्वीपासून रस्ता होता, तो रस्ता आता अडवलेला आहे। तर शेतकऱ्यांना लहान आता ते 2 जिल्हा परिषद शाळा आहेत, त्या शाळेला सुद्धा जाता येत नाही आता सध्या। तर याच्या पूर्ण अनुषंगाने आम्ही कलेक्टर ऑफिस असो, प्रांत असो, सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे। 17 तारखेला आम्ही आमरण उपोषणाचं जे आहे ते आम्ही करणार आहे। जोपर्यंत रस्ता पूर्णपणे खुला होत नाही आणि जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आम्ही तिथनं उठणार नाही। भले आमचं तिथं जरी आम्हाला 1-2 आम्हाला मृत्यू जरी आलं तरी पण चालेल, पण आम्ही जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही।